नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. मी एक नवीन पुस्तक लिहितोय, म्हणजे दोन पुस्तकं आहेत ती. त्या पुस्तकाचं नाव आहे मराठी भाषा जी आहे ना ही एक सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि इंग्लिश भाषेचा जो जन्म झालेला आहे तो मराठी भाषेतून झाला. संस्कृत भाषेचा जन्मसुद्धा मराठी भाषेतून झालेला आहे हे मी सिद्ध करण्याचा प्रयत्न, म्हणजे हे सिद्ध ॲक्च्युली हे सत्यच आहे. तर मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय भाषा कशी आहे हे मी त्या पुस्तकामध्ये, त्या पुस्तकाचं नावच आहे की मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि इंग्लिश या भाषेचा जो उगम झालेला आहे तो मराठी भाषेतून झालेला आहे. तर आइन्स्टाईनचा जो सापेक्षतावाद आहे, आइन्स्टाईनची जी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे ही ॲक्च्युली मराठी भाषेने पहिलीच म्हणजे अंतर्भूत केली होती. मराठी भाषेला पहिलंच, मराठी भाषेचा आवाका एवढा प्रचंड आहे की मराठी भाषेला पहिल्यापासूनच सापेक्षतावादाचं तत्व, त्याचा मॅथमॅटिकली तो प्रूव्ह अल्बर्ट आइन्स्टाईनने केलेला आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनचं श्रेय प्रचंड मोठं आहे, नो डाऊट. सापेक्षतावाद म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन. पण मराठी भाषेला सापेक्षतावादाचे जे तत्व आहे, कारण ते कसं आहे ते मी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर पी.व्ही. नरसिंहराव यांनी मराठी भाषेवर एक असा आक्षेप घेतला होता की मराठी भाषा ही इंग्रजलेली, म्हणजे इंग्राजलेली असं काहीतरी त्यांनी शब्दप्रयोग केला होता. म्हणजे मराठी भाषेचा त्यांनी म्हणजे थोडं अवमूल्य, म्हणजे थोडक्यात मराठी भाषेचा अपमान करण्याचा प्रयत्न पी.व्ही. नरसिंहराव नावाच्या, म्हणजे जे भारताचे माजी पंतप्रधान आहेत त्यांनी केला होता. तर मला ते थोडे विकृत वाटतात जरा. ते जे पंतप्रधान आहेत ना थोडे जरा मला विकृत वाटतात जरा. ते मराठी भाषा ही इंग्रजलेली भाषा ना, म्हणजे मराठी भाषेमध्ये जास्तीत जास्त इंग्लिश शब्द ॲडॉप्ट झालेले, म्हणजे आत्मसात केलेले. हा बघा कसं असतं माहीत आहे का की जेव्हा फिजिक्सचा लॉ आहे, जेव्हा दोन वेव्ज, भाषा म्हणजे एक वेव्ज आहे किंवा हे जग म्हणजे संपूर्ण वेव्जच आहे, जेव्हा दोन वेव्ज कोहरंट असतात, जेव्हा दोन भाषा कोहरंट असतात तेव्हा ते एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. इंग्लिश शब्द मराठी भाषा जर ओव्हरलॅप होत असतील तर मराठी भाषेतूनच इंग्लिश भाषेचा उगम झालेला आहे. मराठी भाषेचं जे ग्रामर आहे, मराठी भाषेमध्ये 3 प्रयोग आहेत. कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, पहिला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. इंग्लिश भाषेमध्ये 2च प्रयोग आहेत, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. मराठी भाषा जेवढी सर्वसमावेशकता आहे आणि मराठी भाषेचं ग्रामर जेवढं आटोपशीर, जेवढं अभ्यासपूर्ण आणि जेवढं विस्तृत आणि सर्वसमावेशक आहे, जगातल्या कुठल्याही भाषेचं नाही आहे. आणि संस्कृत भाषा जी आहे ना, तुम्ही जी.ए. कुलकर्णी यांचं विदूषक हे पुस्तक वाचा. पुस्तकामध्ये कथा येते, त्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेचं रूपात, म्हणजे भगवद्गीता ही संस्कृत भाषेत होती. ज्ञानेश्वर, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. जगाच्या इतिहासातला सर्वश्रेष्ठ बुद्धिमान व्यक्ती म्हणून ज्ञानेश्वरांकडे बोट करता येईल एवढी त्यांची प्रचंड बुद्धिमत्ता होती. आणि ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेमध्ये असणार, म्हणजे प्राकृत भाषेत केलेलं आहे. ही प्राकृत म्हणजे मराठी भाषेत, आणि या प्राकृत भाषेत संस्कृत ही पोलिश भाषा आहे. मराठी भाषेतून संस्कृत भाषेचा नंबर उदय झालेला आहे. संस्कृत ही अभिजनांची, म्हणजे क्लास कॉन्शियस, ज्यांना क्लास नसतो ना ते क्लास कॉन्शियस असतात. बहुजन वर्गाची भाषा ही मराठी. तर कसं आहे माहीत आहे का की संस्कृतमध्ये बोलणारा माणूस हा प्रशासन, महाराष्ट्राचा जो कारभार आहे ना, हे संस्कृत बोलणाऱ्या लोकांकडून होणार नाही. महाराष्ट्राच्या प्रशासनाचा गाडा जर चालवायचा असेल तर तिथे अस्सल मराठी भाषा बोलणारा मुख्यमंत्रीच पाहिजे. त्यावर सुद्धा मी एक पुस्तक लिहिलेलं आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री टग्याच पाहिजे. कारण काय झालेलं आहे माहीत आहे का की त्या घाटकोपरमध्ये कुठले तरी 4 भिकारचोट टकूजी, ही काय 4-5 काय असतील ती टकुरी, ती गुजराती, ते गुजराती भाषा बोलतात म्हणून हे लोक खुद्द
घाटकोपरवर म्हणजे घाटकोपरची भाषा गुजराती कशी आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी एक आंबेडकराईट व्यक्तिमत्व, म्हणजे मी एक आंबेडकराईट पर्सनॅलिटी, मी एक आंबेडकराईट व्यक्ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वश्रेष्ठ प्रमाण मानणारा माणूस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलायचे, मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिम पण भारतीय आहे. पण हे बाबासाहेबांची विचारसरणी गुजराती लोकांना कधी कळणार? हा, ती चार कोण चटकुजी तिथे गुजराती बोलतात म्हणून ती घाटकोपरची भाषा गुजराती झाली का? घाटकोपर कुठे आहे? म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आज जर गुजरातच्या बोकांडी जाऊन बसला. ऑलरेडी महाराष्ट्राने 2 वेळा सुरत लुटलेली आहे. कसं आहे माहिती आहे का की मराठी भाषेवरून राजकारण करू नका, नागात पडेल ते, समजलं ना? तर मराठी ही आंतरराष्ट्रीय भाषा कशी आहे आणि PV नरसिंहराव नावाच्या विकृत पंतप्रधानाने मराठी भाषेचा जो चुकीचा मराठी भाषेवर आक्षेप केलेला आहे त्याच्याविषयी मी खूप डिटेलमध्ये त्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. त्या पुस्तकाचे 10 भाग आहेत. पहिला भाग हा 25 पानांचा आहे, 20 ते 25 असे 20 ते 25 पानांची ॲक्च्युली 20 भाग आहेत. जवळजवळ 500 पानांचा पूर्ण महाराष्ट्राचा मराठीचा इतिहास तो 20 भागामध्ये 1 बाय 1 मी तो मांडणार आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं. आणि त्याबरोबर दुसरं एक पुस्तक आहे की मुंबई ही जगातली सर्वात श्रीमंत सिटी कशी आहे. मुंबई शहर हे जगातलं सर्वात श्रीमंत शहर आहे आणि जगाची आर्थिक राजधानी मुंबई असावी. का असावी? त्याची काय अर्थशास्त्रीय कारण आहेत. युरोप जे फ्लोरिश झालेलं आहे ना, तेव्हा संपूर्ण जगाचा जो हे चाललेला आहे ना, भारत ही जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि त्याचं प्रवेशद्वार हे मुंबई. तर मी अनेक संदर्भ देऊन त्या पुस्तकामध्ये मुंबई शहर हे जगातलं सगळ्यात श्रीमंत, द रिचेस्ट सिटी ऑफ द वर्ल्ड युनिवर्स कशी आहे, हे मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त आर्थिक उलाढाल होते, न्यूयॉर्क लंडनपेक्षा जास्त. तर त्याविषयी मी दुसऱ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे की मुंबई इज द रिचेस्ट सिटी इन द वर्ल्ड, म्हणजे मुंबई हे जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर आहे. तर ह्या 2 पुस्तकाची नोंद वाचकांनी घ्यावी आणि ती पुस्तकं वाचावीत ही माझी नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.